ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। तर आजचा हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला। तर ह्या व्हिडिओमध्ये एका ताईंचा अनुभव आहे, तो नंतर येणार आहे। त्या ताईंनी सांगितलेलं आहे की ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवा। आता श्रावण महिना सुरू होईल। मला वाटतं की श्रावणातला पहिला वार हा सोमवार चाललेला आहे, त्यामुळं खूपच सुंदर दुधात साखर मिसळल्यासारखं आहे। कारण हे जे करायचं आहे आपल्याला की श्रावण सोमवारपासून करायचं आहे। तर त्या म्हणतात की 4 आठवडे असतात म्हणजे श्रावण महिन्यात, पण निदान 1 आठवडा असा कुठला तरी ह्याच्यामध्ये जातो, अडचण वगैरे ह्याच्यामध्ये जाते। तर 3 सोमवार तरी आपल्याला मिळतात। तर प्रत्येक सोमवारी श्रावणातल्या सुरू करायचं सिद्धारूढ वैभव आणि 7 दिवसाचं आपले जे 7 बेल आहेत ते पारायण करायचं। असं महिन्यात 3 वेळा सिद्धारूढ वैभवचं पारायण करा। त्यांच्या खूप मोठ्या मोठ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत। तर त्या म्हणतात मी दरवर्षी, हे जवळजवळ आता 5 वर्ष झालं, हे जे 6वं वर्ष येईल म्हणतात, आत्ता जे श्रावणात येणार आहे ते 6वं वर्ष। आणि 5ही वर्षी म्हणजे जे माझ्या इच्छा धरून मी जे केलेलं आहे ते सगळ्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत। तर तुम्ही संकल्प करा म्हणतात आणि 3 हे करायचं। तर कशा पद्धतीनं करायचं हे पण सांगणार आहे। तर त्या म्हणतात की पहिल्या श्रावण सोमवारी आपण बेल त्याच्यानंतर जे आपण ह्यानं दुधानं आपण जी शंकरांची पिंड जी असते आपल्या घरी, किंवा तुम्ही मंदिरात जाणार असला तर मंदिरात गेलं तरी चालेल, की थोडंसं दूध खूप जास्त घालायला पाहिजे। मुलाबाळांच्या तोंडातलं, आपल्या घरातल्या सगळ्यांच्या तोंडातलं काढून करा असं देव कधीही म्हणत नाही। आपल्या ऐपतीप्रमाणे थोडंसं दूध घेतलं, त्याच्यात पाणी घातलं तरीसुद्धा चालतंय आणि त्याचा अभिषेक शंकरांच्या पिंडीवर करायचा। जर तुमच्या घरी पिंड असेल, तुम्ही घरी जरी केलं तरी चालेल, किंवा ह्याच्यामध्ये जरी केलं, मंदिरात केलं तरीसुद्धा चालेल। हे त्यांनी सांगितलेलं आहे, ह्यात माझं काहीही नाही आहे। तर त्या सांगत होत्या सकाळी सोमवारी लवकर, जेवढं जे लवकर, का तर त्यांनी अनुभवात सांगितलेला आहे। अनुभव ऐकल्यावर पण तुम्हाला कळेल की पहाटे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी करत होत्या। पण आपल्याला प्रत्येक वेळेला शक्य नाही झालं तर त्या म्हटल्या की सकाळी जरी लवकरात लवकर त्यांनी केलं तर प्रत्येक भगिनीला खरंच ह्याचा फायदा होईल म्हणतात त्या। तर त्या म्हणत होत्या की शंकरांच्या पिंडीवर आधी दुधानं अभिषेक करायचा। खूप जास्त दूध नसेल तर थोडं दूध घ्या आणि जास्त पाणी घाला, चालतंय, देव समजून घेतोय। हे माझं सांगणं आहे बरं का, हे त्यांनी नाही सांगितलेलं, हे मी सांगितलं आहे। आणि तर आधी दुधाचा अभिषेक करा, त्याच्यानंतर मग पाण्याचा अभिषेक करा आणि आपलं जे बेलपत्र असतं ते बेलपत्र उलटं ठेवायचं असं त्यांनी सांगितलं। म्हणजे उलटं म्हणजे आपण काय करतोय, जी पूर्ण हिरवी बाजू असते ती अशी आपण सरळ ठेवतोय ना, तर ते उलटं ठेवायचं ह्याच्यावरती, पिंडीवरती। आणि मग जे धूप दीप फुलं पांढरी हे करून दुधाचा, आपण दूध साखर वगैरे ठेवतोयच, दुधाचा वगैरे नैवेद्य त्यांनी दाखवायचा आणि एक माळ करायची ओम नमः शिवाय, आपल्या आईंनी सांगितलेल्या मंत्राची ओम नमः शिवायची एक माळ करायची। आणि मग तुम्ही हे वाचायला सुरुवात करायचं सिद्धारूढ वैभव। मग तुम्ही हे मंदिरात करू शकत असला मंदिरात करा, आणि का तर सोमवारी वगैरे, श्रावण सोमवारी खूप मंदिरात गर्दी असते, आपल्याला बेल वाचायला तेवढा वेळ पण मिळणार नाही आणि गर्दीत ते व्यवस्थित होणार पण नाही। तर घरी पिंड असली तर घरी केलं तर हे खूपच चांगलं आहे। तर त्यामुळं घरीच अभिषेक वगैरे करून, बेल वाहून, पांढरी फुलं वाहून, दूध साखर देवापुढं ठेवून एक माळ ओम नमः शिवायची करून मग आपल्याला काय करायचं आहे ते वाचायला घ्यायचं आहे, सिद्धारूढ वैभवचा पहिला बेल वाचायला। जर तुम्हाला शक्य असेल सकाळी लवकर, तर तुम्ही सकाळी लवकर पिठलं भाकरी आणि दही भात हे तुम्ही करा। का तर हे आईंनी सांगितलेलं आहे, त्या म्हणतात चरित्रामध्ये।
आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे, चरित्रामध्ये आईंनी सांगितलेलं आहे की हे. आणि सिद्धारूढ महाराजांची पुण्यतिथीसुद्धा ह्या श्रावणामध्ये येतात. त्यामुळं सिद्धारूढ महाराज हे शंकरांचे अवतार मानतोय आपण. आणि त्यामुळं ह्या गोष्टी त्या म्हणतात 101% आपल्या इच्छा पूर्ण होतातच. तुम्ही फक्त 3 सोमवार म्हणजे 3 पारायणं करा श्रावणामध्ये. सोमवारी सुरुवात करायची सिद्धारूढ वैभवला आणि 3 सोमवार हे करायचं, म्हणजे 3 सोमवार नाही 7 दिवस करायचं. तर हे म्हणजे पूर्ण श्रावण महिन्यामध्ये 3 वेळा तुमचं पारायण झालं पाहिजे असं त्या म्हणत होत्या. आणि ते झालं तर कुणीही अडवू शकत नाही तुमची इच्छा पूर्ण करायला. त्या म्हणतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि तो अनुभव आल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे त्यांचा अनुभव सेंड केल्यानंतर. तर हे तसं करायचं. आणि नंतर रविवारी ज्यावेळेला आपण उद्यापन करणार आहे त्या दिवशीसुद्धा पिठलं भाकरी दही भाताचा नैवेद्य करायचा. पिठलं भाकरी दही भात, तुम्ही पापड वगैरे लोणचं वगैरे हे पण सगळं ठेवू शकताय, पण पिठलं भाकरी आणि दही भात ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हे तर तुमच्या नैवेद्यात असलंच पाहिजे. दर रविवारी उद्यापनाला ते करून जर तुम्हाला एखाद्या वृद्ध माणसाला किंवा एखाद्या वृद्ध वयस्कर स्त्री पुरुषाला किंवा एखाद्या वृद्ध पुरुषाला जरी तुम्हाला ते अन्न देता आलं तरी पण द्या म्हणतात. का तर सोमवारी आपण देऊ शकत नाही, मोस्टली सगळ्यांचे उपवास असतात. त्यामुळं सोमवारी जरी तुम्ही हे त्यांनी सांगितलेलं आहे बरं का, हे माझ्या पदरचं नाही. त्यामुळं त्या म्हणत होत्या सोमवारी जरी तुम्ही उपवास असला आणि पिठलं भाकरी दही भात नाही केला तरीसुद्धा चालेल, पण रविवारी उद्यापनाला तर तुम्ही ते कराच पिठलं भाकरी. आणि ते एखाद्या वृद्ध एखाद्या व्यक्तीला वगैरे किंवा एखाद्या गरजू एखाद्या व्यक्तीला जरी खायला दिलं तुम्ही तरी चालेल, पण ते नैवेद्याचं तुम्ही थोडंसं एक घासभर ठेवून तुम्ही भरपूर नैवेद्य त्यांना खायला प्यायला द्या एखाद्या तरी व्यक्तीला आपल्या ऐपतीप्रमाणे. जास्त केलं तर उपयोगाचंच आहे असं त्या म्हणत होत्या. आणि तर ह्या पद्धतीनं तुम्ही 3 सोमवार तुम्हाला अन्नदान वगैरे करायचं आहे, म्हणजे प्रत्येक रविवारी. आणि सोमवारी ह्या पद्धतीनं सुरुवात करायची. आणि रोज मग म्हणतात त्या सकाळी बेल वाचताना एक टाईम मी ठरवलेलंच होतं म्हणतात. पहाटे त्यांनी ते व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेलच. तर पहाटे म्हणतात की तुम्ही वाचायला सुरुवात करा. जर नाही शक्य झालं तुमची एक वेळ ठरवा आणि त्या वेळेला. आणि मग रोज करताना कसं करायचं, तर रोज पण त्याच पद्धतीनं रोज बेल फूल हे केलं तरी पण चालेल. शंकरांच्या पिंडीला वगैरे रोज बेल फूल वाहून हे जरी केलं तरी चांगलंच आहे. पण जरी नाही जमलं तुम्हाला त्या दिवशी हे करणं बेल फूल वगैरे, तरी एखादं पांढरं फूल वगैरे चढवून शंकरांच्या पिंडीला मग आपण धूप दीप आपण जे लावतोय त्या पद्धतीनं करून एक माळ, पण रोज सिद्धारूढ वैभव वाचायच्या आधी 1 माळ करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं मी जे सांगायला लागले ना हे व्हिडिओमध्ये पूर्ण स्किप न करता ज्यांनी बघतील त्यांना पूर्ण माहिती व्यवस्थित कळेल. तर 1 माळ रोजच्या रोज करायची, धूप दीप लावायचं. बेल रोजच्या रोज वाहिला तर चांगलाच आहे, पण निदान सोमवारी तरी वाहा असं त्या म्हटल्यात. आणि पांढरं फूल पण वाहा आणि मग माळ करा आणि मग तुम्ही सिद्धारूढ वैभव वाचायला घ्या. तर ह्या पद्धतीनं जर केलं आणि 3 पारायणं श्रावणामध्ये जर झाली तर तुमच्या इच्छा पूर्ण होतातच होतात म्हणतात त्या, म्हणजे फुल गॅरंटी आहे म्हणतात. आणि सिद्धारूढ महाराजांना आपण ह्यांचे हे मानतोय, शंकरांचा अवतार मानतोय, तर इच्छा पूर्ण होतात यात शंकाच नाही म्हणतात त्या. तुम्ही संकल्प करा आणि सेवेला सुरुवात करा असं म्हणत होत्या. ज्यांना पण करायची असेल, कुठली मोठी इच्छा असेल, कुठली काय इच्छा असेल तर ती कुठलीही इच्छा, का तर व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच त्यांच्या कुठल्या कुठल्या इच्छा पूर्ण झालेल्या आहेत. तर आत्ता हा जो येणारा श्रावण सोमवार आहे माझा 6वा आहे म्हणतात आणि प्रत्येक श्रावणात 3 पारायणं मी करते म्हणतात एक इच्छा पकडून. तर अशा पद्धतीनं हे करायचं आहे. तर मला वाटतं की ज्यांना करायचं असेल त्यांनी ह्या श्रावण सोमवार पहिल्यांदाच आलेला आहे सोमवारच, तर सुरू करा
आणि खरंच सगळ्यांच्या सगळ्या चांगल्या इच्छा आई पूर्ण करू देत आणि सेवा तेवढी आईंची अखंड सगळ्यांकडनं घडू दे. पाय तेवढे कधी न सुटावे, असे प्रारब्ध येऊ नयेत की पाय सुटावे आईंचे. ही आईंच्या चरणी प्रार्थना आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण, श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.